रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम दिसंबर के पैसे देंगे, क्योंकि हमारी नीयत साफ है। हम देने वाले हैं, लेने वाले नहीं। आज किसी ने कहा ऐसे थोड़ी पैसे बांटते, क्या ये क्या हमारी पिताजी की प्रॉपर्टी है क्या? ये पैसे क्या हमारे हैं? ये जनता के पैसे है, ये जनता को ही देने चाहिए। पूछो वो मेरी लाडली बहना को क्या गरीबी है उनकी, ये 1,500 महीने के उनके कितने मददगार हो रहे हैं। मैं भी एक गरीब परिवार से, मैं किसान परिवार से हूँ, मैं किसान का बेटा हूँ, मैं गरीब परिवार से आया हूँ। गरीबी मैंने देखी है। मेरी माँ कैसे घर चलाती थी, कैसे फीस भरती थी, कैसे दूध के पैसे बिल भरते, कैसे राशन, कैसे क्या, ये सब चलाते वक्त तो मैंने देखा है। मेरी पत्नी मेरा कैसे घर चलाती थी। तब मैंने सोचा था जब मेरे पास अधिकार आएंगे तो मैं जरूर मेरे लाडले बहनाओं के लिए, माताओं के लिए, मेरे लाडले किसानों के लिए, मेरे लाडले बहन भाइयों के लिए, मेरे लाडले बुजुर्ग के लिए कुछ ना कुछ अवश्य करूंगा। और जैसे मेरे पास अधिकार आ गए, मेरे दोनों डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र जी, अजीत दादा, इनको मैंने कहा हमें ये करना है और हमने कर दिया। ये विपक्ष को हजम नहीं हुआ है, उनके पैरों तले जमीन खिसक गई है, उनके सीने में धड़की भरी है। अब क्या होगा? अब हम हारने वाले। तो वो लगे इसको बदनाम करने, या क्या 1500 रुपया क्या होता है, 1,500 रुपया क्या होता है, ये 1,500 क्या इतने से पैसे से क्या होता है, फिर ये क्या रिश्वत है क्या, ये बिकत? माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं म्हटलं आहे। दोन बहिणींना इकडे बोलवा आणि आणखी रस्त्याने गाडीतून महिलांचा, माझ्या बहिणींचा ओघ सुरू आहे। पावसात देखील या बहिणी या कार्यक्रमाला येताना आपण पाहिलं। मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला आहे। खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होता। लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे। पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय। आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाही आहेत, तर तुमच्या रूपानं ही स्त्री, विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदि शक्ती असते त्याला कोणाची भीती असते। आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते घाबरलेले आहेत। मी भाऊ म्हणून तुम्हाला वंदन करायला आलोय। 2 महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली। त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण। जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी, आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय। खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आम्हा बहीण यांचं काय थांबा त्या दोन बहिणींना इकडे बोलवा। दोन बहिणींना इकडे बोलवा। संजय, त्यांना 2 बहिणींना इकडे बोलवा। सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा। महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो।